आपण पाहत आहात निपाणी न्यूज, चौफेर घडामोडी। ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाई केदार यांचा वाढदिवस निपाणीत विविध उपक्रमांनी साजरा। ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष व संस्थापक दीपकभाई केदार यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी निपाणीतील पॅन्थर सेनेचे शहर अध्यक्ष संदीप माने यांच्या नेतृत्वाखाली विविध उपक्रम राबवण्यात आले। दीपकभाई केदार हे दलित, शोषित, वंचित आणि बहुजन समाजाच्या हक्कासाठी, सामाजिक न्यायासाठी सातत्याने आक्रमक भूमिका ठेवून पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी सदैव आग्रही असणारे व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात। आपले हक्क मागून मिळत नसतील तर आक्रमक भूमिका मांडून आपले हक्क मिळवण्याच्या प्रेरणेने सर्व कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी सक्षमपणे उभे आहेत। आज 5 ऑगस्ट म्युनिसिपल हायस्कूल येथे 8वी, 9वी व 10वीतील विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते वही, पेन वाटप करण्यात आले। या प्रसंगी विद्यार्थ्यांचे प्रोत्साहन वाढवण्यासाठी ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे निपाणी शहर अध्यक्ष संदीप माने यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केलं। शिक्षण घेतल्याने व्यक्तीचा सर्वांगीण विकास होतो। व्यक्ती स्वावलंबी होऊन विचार करण्याच्या क्षमतेचा विकास होतो। शिक्षण ही एक निरंतर प्रक्रिया असून सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी मनापासून अभ्यास करण्याचा सल्ला दिला। कार्यक्रमाच्या सुरुवातीला नगरपालिका आवारातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आलं। यावेळी ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे बेळगाव जिल्हा अध्यक्ष अमित शिंदे, जिल्हा संघटक अमर दाभाडे, सामाजिक कार्यकर्ते सुधाकर माने, दिवाकर सर, ॲडव्होकेट वराळे, गणू गोसावी, कन्हैया कांबळे यांनी आपले मनोगत व्यक्त करून केदार भाईंना शुभेच्छा दिल्या। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी प्रथमतः वंदन करतो आणि आज ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष यांचा आज वाढदिवस आपण निपाणी भागामध्ये सर्व आंबेडकर चळवळीतील पॅन्थर संघटनेतील सर्वांच्या या वाढदिवसानिमित्त, भाईंच्या वाढदिवसानिमित्त आम्ही आज उपक्रम राबवलेले आहेत। सुरुवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आपण इथून पुढं कार्यक्रमाची रूपरेषेसाठी आपण जाणार आहोत। कार्यक्रमाला आम्ही वाढदिवसानिमित्त गोरगरीब होतकरू मुलांच्यासाठी आम्ही वही वाटप, शालेय वस्तू वाटप केलेलं आहे। त्यानंतरनं गांधी हॉस्पिटलमध्ये जे मरीज आहेत त्यांना आम्ही फळं वाटप देण्याचा कार्यक्रम करत आहोत। एक उपक्रम आम्ही आज वाढदिवसानिमित्त, दीपकभाई केदारांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही आज राबवत आहोत। ऑल इंडिया पॅन्थर संघटनेच्या माध्यमातून सर्व पदाधिकारी व सदस्य यांच्या माध्यमातून आम्ही हा कार्यक्रम राबवत आहोत। तरी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पहिल्या प्रतिमेला हार अर्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत। 5 ऑगस्ट या दिनाचं महत्त्व आज आमच्या संदीप मानेने तुम्हाला प्रास्ताविकमध्ये सांगितलेलं आहे। आमच्या ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे शहराध्यक्ष खरं तर 2022 साली या निपाणी भागामध्ये आमचे राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे दीपकभाई केदार यांच्या मार्गदर्शनानुसार या बेळगाव जिल्ह्यामध्ये, निपाणी तालुक्यामध्ये व सर्वच कर्नाटक राज्यामध्ये आम्ही सर्वजण एकत्र येऊन या ठिकाणी ऑल इंडिया पॅन्थर सेनेची सुरुवात केली। ऑल इंडिया पॅन्थर सेनेचा मुख्य उद्देश या ठिकाणी जो काय बहुजनांच्यावर अन्याय अत्याचार होतो त्याच्या विरोधात रस्त्यावर उतरून त्यांना न्याय द्यायचं काम या ठिकाणी पॅन्थर सेनेच्या माध्यमातून करण्यासाठी आपण सगळेजण एकत्र आलो आणि गेल्या 3 वर्षामध्ये जे काही मुद्दे असतील, येथील जे काही अन्यायग्रस्त मुद्दे असतील ते सर्वांनी मिळून या ठिकाणी आम्ही ते मुद्दे उचलण्याचं काम केलं, योग्य ते न्याय देण्याचं काम केलं। विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही समाजापुढे जाण्याचं काम केलो। त्यातलाच हा एक सामाजिक उपक्रम दीपकभाई केदार यांचं जो आज वाढदिवस एक सामाजिक उपक्रम म्हणून साजरा व्हावा या निमित्तानं आज विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। 365 दिवसामध्ये जे काम असतं ते पॅन्थरचं, ऑल इंडिया पॅन्थरचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाई हे करत असतात आणि सतत अन्याय अत्याचाराविरोधात ते लढत असतात आणि त्यांना कुठेतरी आधार लागावा म्हणून अशा पद्धतीचा आम्ही कार्यक्रम आम्ही सुरू राबवतो। आज संदीप माने यांच्या नेतृत्वाखाली फळं वाटप असेल, शालेय शिक्षण वाटप असेल, अशा चांगल्या पद्धतीचं उपक्रम आम्ही राबवत असतो। आणि आज संध्याकाळी माझ्या नेतृत्वाखाली व इतर सर्व आमचे पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली
अनाथ आश्रम या ठिकाणी भोजनाचा कार्यक्रम आम्ही घेतलेला आहे. तरी ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाई केदार यांना निपाणी तालुका, बेळगाव जिल्हा व महाराष्ट्र पूर्ण राज्य यांच्याकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि इथेच सांगतो, दीपक केदारांची शाखा कर्नाटकमध्ये पसरलेली आहे, महाराष्ट्रात तरी आहेच. मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश एवढ्या राज्यामध्ये पॅन्थर दीपक केदारांची पसरलेली आहे. त्याच्यामुळं अशा नेत्याला आपण साथ देणं हे अत्यंत गरजेचं आहे. एवढ्या संघटना एवढ्या राज्यामध्ये पसरलेली ही फक्त ही दीपक केदारांची संघटना आहे. त्याच्यामुळे त्याच्यासोबत आपण राहू आणि त्यांना इथं वाढवण्याचं काम हे जिल्हा संघटना, शहर संघटना, तालुका संघटना वाढवा लागलेले आहे. आणि यांना बघतो यांच्याकडे स्थापना झाल्यापासून त्यांनी त्याच कामात. त्याच्यामुळं अमित शिंदे, संदीप, अमर ही जी काय मंडळी ती राबताची यांच्यासोबत राहणे आपल्याला गरज आहे. मी दीपक केदारांना मी शुभेच्छा देतो. आणि त्यांची भाषा अशा पद्धतीची आहे. आज आता काही जंतर मंतरची काय आता आंदोलन झालं, आंदोलनाचा हिरो अभिनंदन दिपके, अभिजित दिपके, तर तो एक मागासवर्गीय चेहरा आहे म्हणून त्याला धमकी देणे वगैरे वगैरे अशा पद्धतीचं सरकार करायला लागलंय. तर मागासवर्गीय जेवढ्या संघटना आहेत त्या संघटनेमध्ये दीपक केदारांनीच एक चॅलेंज केलेलं आहे की जर तुम्ही मागासवर्गीयांनी एक नेता व्हायला लागलाय म्हणून जर त्याला टॉर्चर करत असाल किंवा त्याला तुम्ही भीती घालत असाल तरी ऑल इंडिया पॅन्थर सेना कधीही गप बसणार नाही. अशी एक त्यांनी वाघाची डरकाळी त्यांनी फोडलेली आहे. म्हणून कदाचित त्या दिपकेकडे अजून पोलीस जायला नाही. अशा नेत्याच्या सोबत आपण राहणे ही आपली जबाबदारी आहे. मी त्यांना वाढदिवसाची शुभेच्छा देतो. आणि आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्यासमोर आपण ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे जे अध्यक्ष आहेत माननीय दीपकभाई केदार यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आपण एकत्र जमलेलो आहोत. आपल्याला याची कल्पना आहे की जसं आता सुधाकरजींनी सांगितलं, फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर आपल्या सीमा भागामध्ये असेल किंवा वेगवेगळ्या राज्यामध्ये असेल दीपकभाईने आपल्या द्वारावर संघटना मोठी केलेली आहे. या कार्यक्रमावेळी ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे निप्पाणी शहर अध्यक्ष संदीप माने, बेळगाव जिल्हा अध्यक्ष अमित शिंदे, बेळगाव जिल्हा संघटक अमर दाभाडे, निप्पाणी तालुका ग्रामीण अध्यक्ष अमर तलवार, जिल्हा उपाध्यक्ष राहुल लाटकर, दिवाकर सर, सुधाकर माने, अजित कांबळे, जनार्दन मोहिते, गणू गोसावी, वंटे, राजू मुल्ला, कन्हैया कांबळे, प्रवीण सौंदलगेकर, रवी कांबळे, महादेव जाधव, लोकेश गस्ते, नितीन कांबळे, राकेश कांबळे, रामा कांबळे, शत्रुघ्न गस्ते, पप्पू एडनाईक, ऋत्विक कांबळे, अक्षय कांबळे, प्रमोद यांच्यासह भीमसैनिक उपस्थित होते. अशाच अपडेट्ससाठी निपाणी न्यूजला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट.